पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मालाकमण्डलुरदपद्मयुग्मे पद्मस्तपाणियुगले डमरुत्रिशूले यस्य स्तूर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमात्रिवरदं भुजषड्युक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचे चरणी विनवितसे करजोडोनी भक्तिभावे करोनिया। जय जयाजी सिद्धमुनी तुझी तारक भवारणी तुझी होशी ब्रह्मज्ञानी अविद्यातिमिरभास्कर माया मोहरजनित होतो आपण निद्रिस्त कृपासागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासे तिमिरहरण भास्करू मज भेटलासी गुरु कडे केले भवसागरू चिन्मयात्मा सिद्धमुनी ऐसे म्हणून सिद्धासे विनमी भावभक्तीसे गुरुमूर्ती संतोषे अभय कर दे तसे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद आहे। सिद्ध विनंती करतायत, आम्हाला ज्ञान द्या, गुरूंचं चरित्र सगळं सविस्तर सांगावं, ज्ञानामृत पाजून आमचं जीवन कृतार्थ करावं। कालच्या विषयामध्ये सतीचं चरित्र आलेलं आहे, सावित्रीचं चरित्र आलेलं आहे। गुरुचरित्राने सती गमन करण्यासाठी काही विचार जरी व्यक्त केले असले तरी विधवा आचारही त्यांनी व्यक्त केलेला आहे। आज रूढी आणि कायदे, रूढींनी आणि समाज रचनेतल्या दुष्ट चालीरीतींनी त्याचा गैरसमज करून अनेक प्रकारचे अत्याचार केलेले। एका गोष्टीचा निश्चित आनंद आहे की या चालीरीती बंद झाल्या, स्त्रियांना यथार्थ संरक्षण प्राप्त झालं। आता त्याच्याबद्दलचं संरक्षण झालं पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्वाचा धागा आहे। त्यापाठीमागे भूमिका फार वेगळी आहे, ती समजण्या इतन सक्षमता सध्याच्या स्थितीत अनुकूल नाही आहे। आणि म्हणूनच हा विषय वेगळा आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, अलीकडल्या काळामध्ये पंढरपूरचे सुविख्यात महाराज धुंडा महाराज देगलूरकर त्यावेळेला जेव्हा ते गेले हे वृत्त त्यांच्या पत्नीला कळलं, त्यावेळेला तात्काळ त्यांचाही देह सुटलेला। सहगमन करणं म्हणजे काय याच्यासाठी सद्यस्थितीमध्ये कोणी दुःख करायचं कारण नाही, कोणी मागे कोणी पुढे,
प्रत्येक पुराणामध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा याचे उल्लेख आलेले आहेत. प्रत्यक्ष भगवंताला जन्म देऊनही कौसल्या माता, सुमित्रा, कैकेयी यांना वैधव्य चुकलेलं नाही. कारण काही असो, परिणाम काय. त्यामुळे तिथे काही कोणी सहगमन केले असे उल्लेख नाहीयेत. त्यामुळे इथल्या चालीरीतीमध्ये जे काही आलं, समाज व्यवस्था कशी बिघडली गेलेली होती, अत्याचार कसे चालले होते, त्यापासून तिचं रक्षण कसं व्हावं, हा एखादा भाग असावा अशी आमची धारणा आहे. आणि त्यामुळे त्याला आम्ही पूर्णपणे, कायद्याला आमचं अनुमोदन असून फार परंपरा ही फार बंद झाली याच्याबद्दल भगवंताचेही आभार, कायदे करणाऱ्याही शासनाचे आभार आम्ही व्यक्त करतो. याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये. असो, आता प्रश्न असा आहे, गुरुचरित्राबद्दल सांगतायत. या अध्यायामध्ये एकूण 542 ओव्या आहेत. या ज्ञानाचे 4 भाग, कर्माचे 96 भाग आहेत. उपासना हा कर्माचा भाग व्यक्त केला आहे. स्त्रियांचा आचार सांगून झाला. स्त्रीबद्दल अत्यंत आदर आणि श्रद्धा वैदिक परंपरेत आहे. रूढींनी त्याबद्दल अनेक अत्याचार केले. रूढी आणि शास्त्र यांच्यातील वाईट प्रथा तयार झाल्या, समाजात रुजल्या, धर्माच्या नावावर रुजल्या. देशकाल परिस्थितीचा समन्वय साधून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आर्य संस्कृती धर्म, वैदिक धर्म श्रेष्ठ आहे. जीवांचं कल्याण साधून चारीही पुरुषार्थ साधता येतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या क्रमाने समस्त मातांना वंदन करून पुरुषांचा आचार कसा असावा याबद्दल सिद्ध रामधारकाला सांगतायत. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा सगळा विचार त्यामध्ये आलेला आहे. एक घटना त्यांनी सांगितली. एक ब्राह्मण कर्मनिष्ठ आहे. कर्मठ शब्द हा अपभ्रंश आहे शब्दाचा. त्या कर्मनिष्ठता आहे. अयाचित वृत्ती आहे. दाता एक रघुनंदन ही त्याची धारणा आहे. अशी ही वृत्ती राहण्याची निष्ठाही हवी आहे. सध्या माणसं एकमेकांना उपकाराच्या भावनेने वागवतात. विरक्त आहे, सदाचरणी आहे. तो कधीही परान्न घ्यायचा नाही. गावात पुष्कळ श्रीमंत लोक येऊ लागले. भावभक्तीच्या उर्मीतून प्रेमाने वर्षाव करीत असतात. सत्यवादी व शांत आहे. ज्याचं मन शांत असतं त्याच्यावरती गुरुची कृपा होत असते. स्वामींच्याकडे अनेक लोक येत. सहस्र भोजन चालत असे. काही वेळेला सपत्नीक भोजनही देण्याचं चालायचं. पण हा ब्राह्मण मात्र कुठेही जायचा नाही. पत्नीची इच्छा होती आपण मिष्टान्न खावं, आपल्याला घरात तर मिळत नाही. तिला त्या ठिकाणी वाटू लागलं, निराश व्हायची.
दारिद्र्य आहे घरामध्ये. पती हा स्वामीनिष्ठ आहे, संपत्तीचा यत्किंचित त्याला हव्यास नाही. एकदा एक श्रीमंत गावामध्ये आलेले आहे. त्यांनी श्राद्धानिमित्त दाम्पत्य भोजन करण्याचा संकल्प केला. त्यावेळेला वस्त्र द्यायचे, मिष्टान्न द्यायचे. या ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनामध्ये आलं, आपल्याला घरात नाही तर या समाराधनेमध्ये तरी जेवायला मिळू देत, म्हणून ती एकटी शेवटी गेली. त्या लोकांनी तिला परत पाठवून दिलं. पतीला आणा, दाम्पत्य भोजन आहे. तेव्हा ती त्या ठिकाणी परत आली निराश होऊन. तिचं मन संसारात आसक्त आहे. पतीचं मन वळवण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु तिला ते काही शक्य झालं नाही. म्हणून तिने विचार केला, काही हरकत नाही, थोडक्यात सोनाराकडनं कान टोचूया, असा विचार तिच्या मनात आला. म्हणून ती गुरूंकडे गेली आणि गुरूंना सांगू लागली, स्वामी कृपा करा, आता माझ्या पती ते सांगणे बरवी येता ती आमंत्रणे अन्न वस्त्र देता ती. ऐकोनी तिचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलवून या तक्षण सांगती तया द्विजाचे. सांगो म्हणती दाम्पत्येशी माझा पती न ऐके वचनाशी न बचे कधी परांनाशी. काय करू म्हणत असे अवंतणे येतात. ऐकोनी तिचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलवून या तक्षण सांगती तया द्विजासे. श्री गुरु म्हणते तयाशी जावे तुम्ही अवंतनेशी. तुझे स्त्रीचे मानसी असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनीची वासना तुआ पुरवावी कारण. सदा दुष्यित अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये. ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण. विनवितसे करजोडोनी परान्न आपणा नेमासे. गुरुवचन जो न करी तोची पडे रौरव घोरी. निरोप द्यावा मजशिरी जाईन त्वरित म्हणत असे. तिने गुरूंना सांगितलं. गुरूंनी त्याला आज्ञा केली, जा बाबा, कुलस्त्रीचं अंतःकरण दूषित असता कामा नये. आपल्याला त्या ठिकाणी पत्नीचं मन राखायला पाहिजे, हा भाव गुरूंचा आहे. पण त्याच्याबरोबर तिला दृष्टी दिलेली आहे. जेवायला तो लगेच गुरूंच्या आज्ञेने गेला खरा. समोरासमोर जेवायला बसलेलेत. पतीचं पान समोर आहे, पत्नी समोर बसलेली आहे. पण तेवढ्यामध्ये तिला मोठा धक्का बसला. त्या पतीच्या पानाभोवती अन्य ठिकाणी त्याला कावळे, पशु, पक्षी, डुकर, श्वान अनेक प्रकारचे प्राणी येत आहेत आणि जेवतायत. सूक्ष्म भाग त्यातला सगळा. धक्का बसला. आपण आपल्या पतीचं नियम मोडला याचं तिला दुःख झालेलं आहे. पाप वाटू लागलं. तो शांत आहे, तो आपलं अन्न सेवन करतोय. आपण आपल्या पतीचा व्रतभंग केला ह्याचं तिला दुःख झालं. ती त्यावेळेला आलेली आहे गुरूंकडे.
त्यावेळेला गुरूंनी तिला खरं म्हणजे भस्मद्वारे दिव्य दृष्टी दिली होती. जेवढं सूक्ष्म स्थूल रूप आहे तेवढं सूक्ष्म रूपही आहे या विश्वामध्ये. त्याचा अनुबंध सामान्यपणे येत नाही. गुरुकृपा आणि साधना या माध्यमातूनच ते येऊ शकतं अशी धारणा आहे. आता त्या ब्राह्मणाला हे कळालं, पत्नीला हे दिसलं. आता आपण उच्चिष्ट भोजन केल्याचं दुःख त्याला झालेलं आहे. तेव्हा गुरूंनी सांगितलं, तुला दुःख करायचं कारण नाही म्हणाले. तिला अदृष्टातलं काय ते दिसलं, तिला ज्ञान झालं का हे नियम आहेत आणि कशासाठी आहेत. तू मात्र एक गोष्ट केली आहेस, त्याच्यावर तुला समाधान तुझं राहिलं पाहिजे. गुरु आज्ञेचं पालन केलेलं आहेस. त्या निमित्ताने त्यांनी भोजन कोणाच्या हातचं घ्यावं, कसं घ्यावं, कधी घ्यावं, कोणाचं घ्यावं, कसं, हे सगळा विषय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कुठे घेऊ नये हेही सांगितलं. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणाला नित्य कर्मादी आचार धर्म सांगितला. हा आचार धर्म पराशर ऋषींनी पूर्वी नैमिषारण्यात ऋषींना सांगितलेला होता. तोच हा आचार धर्म इथे आहे. सकाळी करायचं ध्यान, आचमन, स्नान, गायत्री मंत्र अनेक सांगितले. शरीर शुद्धीचे विधीही सांगितलेले आहेत. आचमन करायचं आहे. आचमन करण्यामागे हेतू काय आहे? 3 प्रकारची शुद्धी आहे. केशवाय स्वाहा किंवा नमः, वातावरण शुद्धी असावी. नारायण स्वाहा, माधवाय, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. वातावरण शुद्धी, शरीर शुद्धी, मनशुद्धी हे करायचं आहे. विधी सांगितले. शिव शिव, शिवा शिव याची थोडक्यात माहितीही सांगितली. ब्राह्मण वर्णाचे स्नानादी आचार धर्म सांगितले. गायत्री मंत्र सांगितला. अनुष्ठान न्यास याचे तपशीलवार विषय सांगितलेला आहे. जपमाळा कशी करावी, कशावरती किती सांगावं, दंतधवन कसं करावं हेही सांगितलं. भोजन सर्वत्र करू नये. माता पिता असेपर्यंत तिथे आहे, मातुलग्रही आहे, गुरूंकडे आहे. अन्य ठिकाणी कुठेही भोजन करू नये. स्पर्शाचा विषय त्यांनी स्पष्ट केलेला आहे. अनुष्ठान न्यास सर्वही तपशील सांगितले. जप कसा करावा, माला कोणत्या वापराव्यात, त्या माळा वापरत असताना जपसंख्याची स्पंदनं कशी वाढतात याचं सूक्ष्म चिंतन गुरु महाराज इथे सांगतायत. जप आनंदाने करावा, थोडा करावा पण चांगला करावा, स्वस्थ चित्ताने करावा. बोटावर केला तर फार उत्तमच आहे. पेरावर, बोटांच्या पेरावरती, त्याला हस्तमाला म्हटलेलं आहे. ती आपल्याला दाखवून ठेवतो हस्तमाला कुठून मोजायची.
या मधल्या पेराच्या बोटाच्या पेरावरती घ्यायचं. हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, 7, 8, 9 आणि 10. उद्या आपल्याला शरीर सामर्थ्यामुळे जर समजा आपल्याला माळ धरता आली नाही तर माळ नाही म्हणून जप नाही असं होता कामा नये. हाही एक अभ्यास आहे. मग शंखमाला आहे, प्रवाळमाला आहे, स्फटिकमाला आहेत, मोत्यांची माळ आहे, कमलाक्ष आहेत. प्रत्येक पटीनी लक्षपटीनी त्याच्यामध्ये वाढ होते. सोन्याची माळा आहे, दर्भाची आहे, अनंत पुण्यफळ आहे. निश्चल बसून मंत्राचा जप करायचा आहे. मुख्य मेरुमणी तो ओलांडता कामा नये. चुकून ओलांडला गेला तर प्राणायाम करावा. कदाचित हा व्यापार वाटेल, परंतु प्रत्येक कर्मातनं दोषाला पर्याय त्यांनी दिलेला आहे. सकाळ दुपार संध्याकाळ जपादी कसं करावं हे सांगितलं. वस्त्र कोणतं नेसावं, कोणतं नेसू नये, कोठे कसं बसावं, भस्म कसं लावावं हेही सांगतायत. दर्भ दुर्वा याचं महात्म्यही सांगितलंय. सर्व देवता कोणत्या हे कथन केलेलं आहे. गायत्री संध्या त्याची ध्यान सांगितली. गायत्रीचे त्रिपाद वेगळे म्हणावेत असंही आहे. षडांगन्यास आहे, मंत्र विसर्जन आहे, प्रार्थनाही सांगितले. औपासन हो आहे म्हणजे होम आहे. आहुतीची शुद्धी द्रव्य सांगितले आहेत. तर्पण विधी सांगितलाय. यमाची 14 नावं घेऊन तर्पण कसं करावं हाही विषय आहे. दिनक्रम ब्राह्मणांनी कसा असावा हे गुरूंनी सांगितलंय. या उपदेशात प्राचीन शास्त्र ग्रंथाधार आहे. पराचर ऋषी आणि ऋषीवर्य यांचा संदर्भ देऊन गुरूंनी ही माहिती दिली. जी क्रिया करायची त्याचं स्वरूपाचं ज्ञान भक्तांना हवंय. सूर्योपस्थान म्हणजे काय आहे, पूजाविधी काय आहे, पुरुष सुक्ताचा 16 ऋचांचे 16 उपचार कसे करावेत, या कर्मानुसार चित्तातील जीवनरूपी परमात्म्याची कला पाहायची आहे. ब्राह्मणाचं स्नानादी आचारधर्म सांगितले. अद्याप या कर्मविधानाच्या माहितीने भरलेला आहे. शास्त्रानुसार यातील सर्व आचरण करणं सध्याच्या काळात निश्चित शक्य नाही, परंतु जे शक्य असेल ते करावं. आसन, स्थान, शौच, विधी, शुद्धी इत्यादी जेव्हा ज्या प्रकारचा तपशील दिला आहे तो सर्व प्राचीन काळातील असून सूक्ष्म अशा सवितृ शक्तीचा त्या ठिकाणी वास असतो. या हेतूनी प्रयोगांनी कोणते मंत्र, कोणते तंत्र, यंत्र उपयोगी पडेल हे ठरवून जगतासाठी ऋषी मुनींनी सांगून ठेवलेले आहेत. यातील शारीरिक शुद्धीचा तपशील सध्याच्या जगामध्ये वेगळा आपल्याला लक्षात येतो. शुद्धतेची साधनं आणि माध्यमं बदललेली आहेत. ऐतिहासिक माहिती देऊन लक्षात घेण्यासारखं आहे. कधी कुठे कसं याचा सगळा विचार उहापोह या अध्यायामध्ये केलेला आहे. शौच, लघुशंका, दंतधवन, भोजन वगैरे बद्दल असमंतातील परिस्थिती आता बदललेली आहे. क्रिया, कर्म, पूजाविधी इत्यादीचा बहुजन समाजातून लोप झालेला आहे. ब्रह्मांड शक्ती, पिंड शक्तीचा समन्वय करण्याचा योग म्हणजे गायत्रीचे न्यास आहे. पुरश्चरण शरीरातील विविध स्थानी मंत्रांच्या अक्षरांची स्थापना करून त्याच्यावरचं चिंतन करायचं आहे, साधना करायची आहे. मुख्य एकच भाग आहे.
शरीर सूक्ष्म भूमिकेवर सुरक्षित ठेवण्याचा आणि तेजस्वी करण्याचा हेतू या अध्यायात आहे आणि म्हणूनच इथे वर्जावर्ज सांगितले आहे. यातील सूक्ष्म सृष्टीतील परिणामापेक्षा स्थूल सृष्टीतील परिणामापेक्षा सूक्ष्म सृष्टीतील परिणामाचा विचार मुख्य आहे. शुद्धतेसाठी शरीराला मातीचे गोळे लावायला सांगितले. मडबाथ हा प्रकार हा संस्कृती पाश्चात्य संस्कृतीत प्रचलित आहे, परंतु आपल्याकडे तो नाही. प्रत्येक दिशेने अधिष्ठात देवता मानलेले आहेत. इष्टदेवता ज्या दिशेला असेल त्या दिशेला तोंड करून जप करावा, म्हणजे तो लवकर फलोन्मुख होतो, देवता प्रसन्न होतात. गोठा, तुळशी वृंदावन, शुभवृक्षस्थळ, नदी किनारी जागा पवित्र असतात, कारण तेथील सूक्ष्म चेतना आपल्याला हितकारक असते. अलीकडे त्याला पर्यावरण असा शब्द वापरला जातो. भस्म, गोपीचंदन इत्यादी रोगजंतू विरोधिक आहेत, म्हणून मर्मस्थानी लावायचे. प्रत्येक नियमाचं माणसाच्या हातून पाप न घडता पुण्य घडावं हा हेतू दिसून येतो. पुराणकाळी अनेक प्रकारची शास्त्र अस्तित्वात होती, परस्पर वचन असल्यासारखं दिसतं. आता मनामध्ये शंकाही येते. अन्नदानासारखं पुण्य नाही आणि अन्नदान दुसरीकडचं घेऊ नये, हे म्हटलं तर अन्नदान करायचं कोणासाठी? श्राद्ध करावीत, श्राद्धांना घेऊ नये, यासाठी तारतम्य भाव आहे. यासाठी अधिकार भेद आहेत. कर्त्याच्या योग्यतेप्रमाणे शास्त्रात भेद असतो, हे लक्षात ठेवावं. या गोष्टी व्यक्तीपेक्षा प्रसंग आणि काल इष्टकार्य कोणतं याच्याने ठरवावं लागतं. आणि म्हणूनच मठ, देवस्थान, गुरुस्थान, श्वशुरग्रह हयात असताना मातुलग्रही, मातामह पितामही हयात असताना परान्न होत नाही. दान घेतलेलं, दान घेतलेलं, श्रद्धान्न घेतलं तर त्याला काही जपसंख्या करावी लागते. साधना हे तप आहे. वाटेल त्याच्या हातचं अन्न जेवू नये, कारण अन्न तयार करताना गुणाचा त्या ठिकाणी अन्नामध्ये दोष येत असतो. भोजन करणाऱ्याला हे बाधक असतं आणि म्हणूनच या सगळ्याचा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. अन्नपानादी आहार विहार कटाक्षाने पाळावी. अन्न तयार करताना बऱ्या वाईट विचाराचा परिणाम लहरी स्वयंपाकावरती होत असतात. यातून पदार्थ तयार होतात. तो परिणाम जो पदार्थ सेवन करेल त्याच्या शुद्धीवर होतो. हा सूक्ष्म विचार आहे. आणि म्हणूनच हा विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आहार दुष्यतेचे 6 प्रकार असतात. शरीर धारणेसाठी अन्नाची गरज आहे. कलियुगामध्ये शरीर अन्नमय कोशानीच निर्माणाचा हेतू मरेपर्यंत जगणं नसून कर्तृत्वानी दैवत्वाला पोचणं आहे. शास्त्र म्हणजे पशुचा मनुष्य व मनुष्याला देवत्वाकडे नेणं आहे. या शक्तीचा उपयोग मनुष्याने आपल्या बुद्धीने नीट करून घेतला पाहिजे. आहाराचे 6 दूषित प्रकार आहेत. आश्रय दुष्ट आहार, कोणाकडूनही दूषित झालेला आहार हा घेऊ नये. कालदुष्ट, शिळ, पाक, भलत्या वेळी शिजवलेलं अन्न असू नये. भावदुष्ट, वाईट भावनेनी करायला लागलेलं अन्न. स्वभावदुष्ट,
पदार्थाचं स्वरूप, पदार्थाचं वस्तुतः स्वरूप हे बाधक असतं. बटाटा पुन्हा पुन्हा शिजवलेला पदार्थ हा बाधक ठरतो. तो स्वभाव दुष्टच आहे. वागदुष्ट, वाईट बोलून चिडून केलेलं अन्न. संसर्गदुष्ट, रोगट हवा, रोगट माणसांनी पुन्हा विषयमय पदार्थ, रोगजंतुयुक्त असूचित पदार्थ तयार करणं हे होतं. हा आहार दूषितेचा प्रकार आहे. अशा प्रकाराने जर पाहिलं तर आश्रयदुष्ट, काळदुष्ट, भावदुष्ट, स्वभावदुष्ट, वागदुष्ट असे जे संसर्गदृष्ट असे जे पदार्थ असतात ते मनुष्याने टाळावे. रसनेंद्रिय बलवत्तर इंद्रिय आहे, हे प्रथम जिंकायला हवंय. अतींद्रिय प्रपंच देखील ज्या वेळेला अब्रुनी आणि सुखाचे दिवस काढण्याची इच्छा असेल त्यांनी जितेंद्रिय राहायला पाहिजे. इंद्रियाबरोबर मनावर ताबा ठेवता आला पाहिजे. पारमार्थिक आणि ऐहिक जीवन उत्तम होईल. नाथ महाराज म्हणतात, श्रोत्रादी इंद्रिये आवरती तरी रसने नियम न करीती, ते सहस्रधा काळी जती विषय ही. भागवतामध्ये याचं पुष्कळ वर्णन आलेलं आहे. जीभ इंद्रिय, रसनेंद्रिय आणि वागेंद्रिय दोन ज्ञानेंद्रिय आहेत. वागेंद्रिय अशा स्वरूपावरती जय मिळवता आला पाहिजे. वागेंद्रिय कर्मेंद्रिय हेही बलवान आहे. रसनेंद्रियाच्या जयाने ब्रह्मसायुज्याची ठाणं हाती सापडतं. नाथ महाराज म्हणतात, रसना जयाने बाधवणे ब्रह्मसायुज्यासी ठाण माने, सोहळा परमानंदे भोगणे रसना जेने जिंकी. पदार्थाची गोड आंबट चव रसनेंद्रियाला समजते व पदार्थाचा उष्ण तिखट मृदूपणा वागेंद्रियाला समजतो. जिभेत हे दोन्ही गुण असतात. हे रसना आणि स्पर्शज्ञान जिभेमध्ये चैतन्य रूप आहे. आत्मचैतन्यात पंच विषय रूपाने नटलेले आहेत. अशा धारणेने रसविषय सेवन करावा म्हणजे अन्नरसाचा ब्रह्मरस होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. समर्थ म्हणतात, हरिचिंतनाने हरिनामस्मरणाने सेवन करावं. चैतन्याचं अनुसंधान यात आहे. साधनेने हरिप्राप्ती स्वभाव म्हणजे सहज रीतीने सुलभतेने प्राप्त होय निश्चित समजावं. कटू मधुर नाना रसे सेवी सावकाश, परितो आवघावा ब्रह्मरस स्वादी तुरंत. सुरस परमानंद गुरु महाराज सांगतायत, सिद्ध सांगतायत. या लागी जो रस जेऊ जाये, तो हे ब्रह्म रुसूची होय. मुक्ताची पाचारी या परी पाहे, घेत आहे रसने. अशी ज्ञानाची मनोधारणा आहे. भक्ताची मनोधारणा केली जाते. ग्रासोग्रासे हरिस्मरण, ते अन्नची होय ब्रह्मपूर्ण. यासे नाही बाधकमण ब्रह्मार्चन सहजची. एकच लक्षात घ्यायचे, आपल्या योग्यतेनुसार धारणेनुसार रसविषय सेवन करावा, कृतार्थ व्हावं. अशा प्रकाराने हे सगळं याच्या ठिकाणी सविस्तर वर्जावर्ज हा विषय सांगितला आहे. या अध्यायात जप संख्या वगैरे माहिती आहे. त्या ठिकाणी अनेक मंत्राचा उल्लेख केलेला आहे. तो फक्त प्रारंभ समजावा. ब्रह्मकर्म पूर्ण विधी नाही, पण गुरुचरित्र हा विषय उपदेशाच्या अनुषंगाने अवांतर माहितीही या ठिकाणी आहे. वैदिक धर्माविषयीचीही माहिती आहे.
गंगाधर सरस्वती लेखन करते आहेत. त्यांचा उद्देश आहे संध्येचं गायत्रीचं वर्णन करून कोणीही त्या ठिकाणी पुरस्चरण करावं असा हेतू नाही, पण कर्ममार्ग आचरण करताना त्याचा विचार समजावा. योग्य रीतीने गुरुकडून संथा घेऊन मंत्र पठण करावं. सर्व अन्निक करावीत. हे सगळं वेगळं सांगायला हवं आहे असं नाही. प्रत्यक्ष क्रिया, मुद्रा, ध्यानादी गोष्टी शिष्याकडून करून घ्याव्याच लागतात. मंत्रोच्चारातून स्पंदनं निर्माण झाली असतात, ती आत्मसात करावी. मन मानेल आणि मन करेल तसं करू नये. शास्त्र धर्माचरण ठेवावं हे महत्वाचं आहे. कर्माचा लोप कलियुगात झालाच आहे. परंतु कर्माचार मूलभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कर्माचरणाने चित्त शुद्ध होऊन भक्तीद्वारा ज्ञानयुक्त सुलभ योग प्राप्त होतो. साधक जीवनमुक्त आणि कृतार्थ होतो. श्रद्धा, भक्ती व ध्यानयोग अंतःकरणात झाल्यावर त्या ठिकाणी त्याचं स्वरूप आपल्या संस्काराच्या रूपाने ठसलं जातं. आता पुढे भक्तियोग सांगणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त कर्मसाधना करून साध्य समजलं गेल्याने समाजाची घडी विस्कळीत झाल्याचं दिसतं. कर्म हे साधना आणि ज्ञान आणि भक्ती साध्य आहे. आणि म्हणून याचं स्वरूप गुरूंनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जोपर्यंत जमेल तोपर्यंत मनुष्याने कर्म करावं आणि मग पुढे ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ज्ञान आणि भक्ती दृढ झाली पाहिजे हा उद्देश या ठिकाणी आहे. कर्माची निष्ठतेची गरज आहे. असं आहे, ज्याचं चित्त शांत झालं आहे ते ज्ञानोत्तर भक्तीचे अधिकारी आहे. शांतता याचा अर्थ काय आहे? दत्त महाराज सांगत असत, मन निर्वासनामय होणं आवश्यक आहे. आचार्य म्हणतात वासना कमी होणं म्हणजे क्षमा आहे. मग जी स्थिती ती शांतता आहे. साधन चतुष्टय संपत्ती मध्ये क्षमाला फार महत्व आहे. खरं म्हणजे जितक्या वासना कमी तितकं सुख अधिक आहे. म्हणजे ज्ञान आणि कर्म उपासनेने क्षमा शांतीचे सिद्धी होत असते असं आचार्य महाराज म्हणतात. वासनाक्षय होणं ही स्थिती शांतीची आहे. मायेच्या विळख्यातून सुटणं याचं नाव विरक्ती आहे. विरक्त निर्माण झाली पाहिजे हे सर्व सांगण्यामागचा हेतू आहे. भक्ती प्रेम रूप स्थिती राहायला पाहिजे आहे. यासाठी लक्षात घ्यावं, मन प्रत्येकाच्या जाणीवेला आहे. दुसऱ्याचं मन जाणता येत नाही हे कृतीने समजतं. मग मनाचा संबंध कुठे येतो? तर तो संबंध अन्नाशी असतो. यासाठी अन्नाची शुचिता आवश्यक आहे. अन्न शुद्ध असलं पाहिजे, ग्रहण करावं. आणि संयमाविना मन सैरभैर होत असतं. सापशिडीसारखं सध्या साधनेमध्ये प्रत्येकाचं चाललेलं आहे. अन्न सेवन व त्यानंतर त्या ठिकाणी संयमाचा त्याच्यावर होणारा प्रथम परिणाम आहे तो त्या ठिकाणी साधला गेला पाहिजे. हा उपदेश या ठिकाणी सिद्ध साधका नामधारकाला सांगतायत. अशा प्रकाराने सिद्धांनी या ठिकाणी एक सगळा हा कर्माचा विचार त्यांच्या पुढे मांडलेला आहे. पुढच्या अध्यायामध्ये 271 ओव्या आहेत.
सकाळपासून झोपेपर्यंत आचार धर्म प्रत्यक्ष कसा असावा याबद्दलचा विचार आहे. अर्थात त्यावेळच्या काळाप्रमाणे ही कालबाह्यता आता झालेली आहे, त्यातनं जे शक्य होतं ते करा. सकाळपासून झोपेपर्यंतचे कर्म आहेत. घरामध्ये होम सामग्री ठेवावी. रोज घर स्वच्छ ठेवावं, सडासंमार्जन करावं, देवपूजा विधियुक्त करावी, कुलधर्म कुलाचार करावेत, पूजेतील उपचार करताना मंत्र कोणते म्हणावेत, कोणते फुलं योग्य अयोग्य वर्जावर्ज, कोणती फुलं प्रिय अप्रिय हे सांगितलंय. नमस्कार कोठे व कसा करावा, कोणाला करू नये. अन्न संस्कारासाठी वैश्वदेव करावा. घरामध्ये जी हिंसा होत असते, कळत नकळत होते, यासाठी वैश्वदेवाची आवश्यकता आहे. असं आहे. अन्न तयार करत असताना जात्यात, उखळात, चूल पेटवताना, त्याचबरोबर वाटताना करताना काही सूक्ष्म जीवांची हत्याही होत असते. त्यांना पहिली मुक्तता देऊन, अन्न देऊन, मग देवता आणि आपण अन्न घेऊन ते शुद्ध होत असतं. हा वैश्वदेवा पाठीमागचा हेतू आहे. यथायोग्य कर्म करावं हाही विषय आहे. आता या ठिकाणी फुलं करत असताना फुलांचा विषयावरतीही सांगितलं, कोणाला कोणती फुलं व्हावीत. या पाठीमागे एक प्रकारचं भौतिक विज्ञानच आहे. शिवाला धरलं तर बिल्वपत्र आणि पांढरी फुलं वाहणं किंवा पांढरं वस्त्र नेसून पूजा शिवाची करणं असं आहे. त्याच्या पाठीमागे कारण काय आहे? कारण असं आहे, शिवाचे जे मंत्र आहे त्या मंत्राची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा पांढऱ्या रंगातनं अधिक प्रकर्षाने व्यक्त होते. देवीची आणि गणपतीची ऊर्जा तांबड्या रंगातनं प्रकाशित होते. विष्णूंचं म्हणजे दत्तात्रयांचं आणि विष्णूंचं पूजा किंवा पवमान किंवा इतर मंत्र हे जे आहेत त्याची ऊर्जा ही पिवळ्या रंगातनं अधिक उत्सर्जित होते. आपण असं एक बघतो, बघा तुम्ही, हिवाळ्यामध्ये बघितलं तर हिवाळ्यामध्ये आपण रंगीत कपडे वापरतो. उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे वापरावेत. का? तर रंगीत कपड्यांनी सूर्याची उष्णता किंवा हवेतली उष्णता खेचली जाते, शरीराची उष्णता राखली जाते. पण उन्हाळ्यामध्ये उत्सर्जन होत असतं, शरीरातली उष्णता बाहेरची उष्णता शिरून येऊन पांढऱ्या वस्त्रातनं ती उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणून पांढरी वस्त्र वापरावी. तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. अशी प्रत्येक देवतेला प्रिय अप्रिय जी फुलं संकेत सांगितलेले आहेत ते त्या दृष्टीने आहेत असं समजायला हरकत नाही. योग्य अयोग्य पदार्थांचा विचार सांगितलेला आहे. वैश्वदेवानी घरातले दोषही नाहीसे होतात सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी जेवणास पात्र कोणती असावीत, कोणी कोणतं पात्र वापरावं, गृहस्थांनी कास्यपात्राचा उपयोग कसा करावा, संन्यासांनी कोणत्या पात्राची करावीत याबद्दलचा विचार सांगितलेला आहे. देवतांना आवाहन, चित्राहुती कशा घ्याव्यात त्या कराव्यात, अपोषणी कसं घ्यावं, प्राणाहुती कशा कराव्यात त्याबद्दलचा सगळा विचार बोटांपासून सांगितलंय. कोणत्या बोटांनी कोणत्या स्वरूपाने करावं, किती घास घ्यावे, डाव्या हाताने आणि उजव्या हाताचं महात्म्य सांगितलंय. डाव्या हाताने अन्नाला स्पर्श करू नये. उष्टे अन्न, शिळे अन्न प्रत्येक तिथीला व वाराला काय वर्ज अवर्ज, स्पर्शास्पर्श हे सगळं आहे. पंक्ती प्रपंच करू नये.
तोंड, हात, पाय, दात कसे धुवावेत इथपासून सगळं त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. भोजनोत्तर कोणते मंत्र असावेत, कृती कोणती करावी, स्मरण कसं करावं, निषिद्ध भाषा, फळ पदार्थ, तांबूल कसा घ्यावा, उपासन विधी, निद्रा कशी कोठे घ्यावी व घेऊ नये, उत्तम पदार्थासाठी स्त्री संघास योग्य काळ, अयोग्य काळ, अशा सर्व प्रकारचा आचार धर्म पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार घेऊन ते सांगितलेलं आहे. अतिथी पूजन, आज हा भाग खरोखर लिहिलाय म्हणून बोलायचं आहे, पण आचरण करणं अत्यंत अवघड आहे. आज माणसांची मनं ओळखता येत नाही. मंडळींकडे भिक्षा मागण्यास दत्तात्रय जात आहेत. सुमतीकडे स्वामी महाराज आलेले आहेत. पुत्रप्राप्तीसाठी त्यांना झालेली आहे, कर्माचं फळही त्यांना मिळालेलं आहे. असे अतिथी ओळखता येणं अत्यंत कठीण आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या अध्यायात भगवंताच्या भगवंताचं हे स्वरूप त्यांनी व्यक्त केलेलं आहे. निरनिराळ्या अधिष्ठानं सांगितलेत, पूजाविधी सांगितल्या आहेत. एकच त्या ठिकाणी उदाहरण देतो म्हणजे कळेल. तार म्हणजे वीज नव्हे, पण तारेमध्ये वीज असते. ज्याप्रमाणे प्रतिमा म्हणजे देव नाही, पण प्रतिमेत देव असतो, आपल्या आवडीप्रमाणे उपास्य देवतेचं पूजन करावं. शास्त्रांनी विधानांनी प्रतिष्ठापना करावी. प्रतिष्ठाचे प्रयोग हे रसायनशास्त्राच्या प्रयोगा इतकेच करावे. या प्रयोगाने प्रतिमा देव कला जागृत होत असते. कला जागृत झाली की नाही हे पाहण्यासाठी शास्त्र आहे. ही देवकला प्रतिमेमध्ये सतत जागृत राहण्यासाठी काय केलं पाहिजे हेही शास्त्रांनी सांगितलं. आणि म्हणूनच आमच्या संतांना जो भगवंत दिसलेला आहे त्याचं वर्णनही अप्रतिम आहे. त्यांना ते दिसलं म्हणूनच ते सांगतात, तुझे श्रीमुख सुंदर, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. समर्थ म्हणतात, रामाराया आवडीप्रमाणे पुष्प, तुलसीदल, बिल्वदर वाहणं, नैवेद्य, आरत्या, पुष्प, मंत्रपुष्प, स्तुतिस्तोत्र म्हणणं, हे अर्चनातून तपोबोल निर्माण होत असतं. मूर्तीमध्ये देवाचं सान्निध्य असतं, त्यावरच अवलंबून आहे. आणि म्हणून मूर्तीतील चैतन्य आहे, निर्गुण असणारं परब्रह्मस्वरूप अशा नानाविध उपचारांनी सगुणामध्ये येतो. वैश्वदेव पूजाविधी याच्यामधून व्यापक आणि सृष्टीनियम, सृष्टीचक्र याच्या निगडीत आहे. देवाला आविर्भाग देण्यासाठी सूक्ष्म योजना आहे, अत्यंत सुंदर आहे. जीवाचं प्राण आणि अन्नमय आहे. तितकेच नव्हे तर अन्न हे ब्रह्म आहे. भोजनासंबंधी बाह्य स्वच्छता, आंतरिक स्वच्छता, भावशुद्धी, आरोग्यता, हितासाठी सर्वाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आहाराच्या बाबतीत कडक नियम घालून दिलेले आहेत. रोग्याला पथ्य पाळावं असं त्याप्रमाणे हे आहे. ज्याप्रमाणे रोग्याला वैद्य सांगतात साखर 2 चमचे चालेल, त्यांना माहिती असतं हा 4 चमचे रुग्ण साखर खाणार आहे, तेव्हा 2च चमचे सांगतात. आणि त्याला 4 चमचे चालणार असेलच तर ते त्याच्या ठिकाणी नियम म्हणून ते सांगतात. तसा समाजात वैदिक धर्म अभ्युदयासाठी, निश्रेयसाठी म्हणजे प्रपंच सहित परमार्थ साधून देणारा आहे. याबरोबर सुप्रजा जननाचा हेतू पण यामागे आहे. स्त्री पुरुषांनी आनंदाने एकत्र राहून सुखोपभोग घ्यावा त्याचं मार्गदर्शनही धर्मात आहे. स्त्रीबद्दल उदार दृष्टिकोन आहे.
तिला संरक्षण आहे, पण तिला मार्गही बंधनकारक वाटतो. तिला श्रेष्ठ आणि पवित्र मानून वर्तनाच्या आचरणाचा अंकुश स्त्रीपुत्रावर आहे. आचार प्रथमो धर्म, आचारो रक्षती धर्म ही सूत्र आहे. कर्माला क्रियेचा विधीची जोड देऊन आचरणाचे मार्गदर्शन देऊन ऐहिक भोगून परलोक भोगाची भोगही भोगता येतात. म्हणून समर्थ म्हणतातच, बघा तुम्ही, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, विधीला जोड यज्ञकर्माची उपमा दिलेली आहे. सर्व समाजात जर आचार धर्म सांगितले असेल तर तो फक्त ब्राह्मणालाच सर्वाधिक आहे असं लक्षात येईल. आणि म्हणून कर्माच्या शेवटी भगवंताचं स्मरण आहे. हे स्मरण भक्तीशिवाय होत नाही. शास्त्र पुष्कळ आहेत, पण तशी श्रद्धाही हवी आहे, काळ अनुकूल हवा आहे, तर परब्रह्मापर्यंत जाता येतं. सद्गुरूची भेट होते, ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानप्राप्तीचे अडथळे दूर होतात. सोमवार व्रत, पतिव्रता संकल्पना, स्त्रीधर्म, ब्राह्मण धर्म हे सर्व सांगून झाल्यावर गुरूंनी या ठिकाणी सिद्धांनी नामधारकाला भक्तीचा योग सांगितलेला आहे. साधकाच्या मनात कर्माविषयी अकर्मता ज्ञान होण्यासाठी कर्मयोग आहे. कर्म केली नाहीत, कर्मापासून मुक्तता नाही, म्हणून अर्जुनाला गोपाळकृष्णाने उपदेश केला. कर्ममार्ग अत्यंत कठीण आहे. शास्त्र, वेद, वचन, ईश्वराची आज्ञा आहे. लष्करात सैनिक सेनापतीचं नातं जसं असतं ते नातं असण्याची गरज आहे. यासाठी विशिष्ट मनोवृत्ती असावी लागते. ती निर्माण करण्यासाठी कार्य गुरु महाराज करत आहेत. परंपरा हे एक ज्ञानाचं साधन आहे. ज्येष्ठ मंडळी कसे वागतात हे पाहून आपणही वागावं. म्हणून सदाचार, शिष्टाचार ही स्वतंत्र प्रकरणं आहेत. त्यामुळे कर्मयोग सोपा नाही, परंतु त्याच्या कृपेने, स्मरणाने सर्व पूर्ण होतं. हा महात्म्यांचा अनुभव आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशा प्रकाराने सिद्ध नामधारकाला एकातून एक गोष्ट सांगता सांगता आता भक्तीच्या विषयी सांगायला प्रारंभ केलेला आहे. जणू काही नामधारक म्हणतोय, महाराज सिद्धमुनी, आपण हे सगळं सांगितलं, पण यातलं मला काही कळत नाही. भक्तीने सुद्धा पुढील मार्ग सांगतो म्हणाले, तो ऐक. गुरु महाराज कडे अनेक लोक येऊ लागले. गाणगापूरला पुष्कळ गर्दी होती. गुरु महाराज कोणी काही दिलं तरी घेत नसत, परंतु त्यातून सुद्धा कोणी आणलं आणि ठेवलं तर ठेवत असत, घेत असत. घेत म्हणजे स्वतःनी, पण त्या द्रव्याचा उपयोग ते अन्नदानासाठी करायचं. एक वेळेला घटना अशी घडली. एक भास्कर नावाचा ब्राह्मण, यजुर्वेदी, अपस्तंभी यजुर्वेदी, हा तिथे आलेला आहे. 3 पात्रांची सामग्री, 3 माणसांची सामग्री, भिक्षा घेऊन भिक्षेसाठी तो आलेला. भिक्षा म्हणजे यतीच्या भोजनाला भिक्षा असं म्हणतात. ती आपण स्वामींना द्यावी, स्वामींचं करावं. 3 माणसाला पुरेल एवढा शिधा घेऊन त्याच्या ऐपतीप्रमाणे आलेला आहे. पण तिथे त्याला नंबरच त्याचा लागेना. 3 महिन्यापर्यंत त्याला काही कळेना. तो आपला तिथे आलं की त्याला सगळेच जण जेवायला बोलवायचे, हा जायचा जेवणावेळी, हाच जेवण करायचं. 3 पात्रांची सामग्री तो घेऊन आपला गाठोडं घेऊन उशाशी राहायचा. त्याला समाराधनेला त्याला संधीच मिळायना. सर्व लोकांना हे कळाल्यावर लोक त्याची चेष्टा करू लागले. ही गोष्ट पाहता पाहता गुरूंच्या कानावरती गेली.
ते म्हणाले, अरे बाबा, उद्या स्वयंपाक तू कर, सगळ्यांना अन्नदान कर. ब्राह्मणाला स्नान करायला सांगितलं. गुरूंनी ब्राह्मणाला लवकर स्वयंपाक तयार करायला सांगितला आणि तो आपल्याजवळ आणून द्यायला सांगितला. गावात निरोप पाठवला. सगळेजण हसायला लागले. मग शिष्याकरवी निरोप दिला आणि सगळ्यांनाच गुरूंनी स्वयंपाक तयार केलेला स्वयंपाक तो त्यांनी आणून ठेवला जवळ स्वामींच्या जवळ आणून ठेवल्यावरती तर आपल्या छाटीने स्वामींनी झाकून ठेवला. त्याचं अन्नपूर्णेचं पूजन झालंय, अन्नदेवतेचं. आणि त्याला सांगितलं, बाबा सगळे लोक जेवायला बसू देत. अहो इतके लोक आले, अवन्न सगळ्यालाच गेलं याला, पण याच्या मनात काही भाव नाही. गुरु महाराजांनी सांगितलं तसं करणे, संपलं. केवढी श्रद्धा आहे बघा. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे, सामान्य नाही आहे. गुरूंनी सांगताय तसं तो करतोय. झालं. आणि तो एका बाजूनी घेतोय, अन्न घेतोय, काढतोय, ते वाढतोय. लोकांचं चाललेलं आहे वाढणं. तिथे पुष्कळ काही झालं. जवळजवळ त्या दिवशी 4000 लोकांचं जेवण झालं, समाराधना झाली. पशु पक्ष्यांना देऊन झालं, जलचरांना देऊन झालं, तरी अन्न आहे तेवढं शिल्लक. गुरु महाराजांनी सर्वांनाच दिलंय. सर्व ग्रामस्थ, सर्व लोक, सर्वांना बोलवून अन्न वाटलेलं आहे. तुझं दारिद्र्य दूर जाईल म्हणाले. पुत्र पौत्रांसह सुखाने नांदशील असा आशीर्वाद दिला. हा चमत्कार बघून सर्वजण स्तंभित झाले. श्री गुरूंची कीर्ती पसरली. काश्यप गोत्राचा हा ब्राह्मण होता. ही घटना इतकीच आहे, परंतु त्या पाठीमागे भावही फार मोठा आहे. 3 माणसांना पुरेल एवढंच अन्न. स्वयंपाक झाला. 4000 लोक तेवढ्यात जेवून गेली. देवोपचाराचा नुसता भुकेला नाही तर भावाचाही भुकेला आहे. कर्म कशा करता करायचं आहे. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. हा भाव दृढ करण्यासाठी देवानी ही लीला करवली आहे. देवाला काय आहे? देवाला नैवेद्य आपण दाखवला म्हणतो, वास्तविक समर्पण आहे. देवही म्हणतो पाहायला घ्या, उचला, असं उपयोगाचं नाही. आमच्या बोलण्यातनंच भाव प्रगट झाला पाहिजे. भगवंता आता आपण जेवण करावं, आपण हा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. तो उपाशी नाही आहे. विश्वंभर आहे. विश्वाचं पोट तो भरणारा आहे. आपण दीप लावतो पण नंदादीप तो आहे. आता आपण लावतो पण स्वयंप्रकाशी काय तुझं पडे निरांजन ज्योती. आपल्या आनंदासाठी आणि आपल्या कल्याणासाठी हे सगळे उपचार करायचे आहेत. देवाला ते आवडतं. ही भावभक्ती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया, येर पत्र पुष्प फळ, हे भजावया मीस केवळ, वाचोनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. भगवत भक्ती हा एक प्रयत्नवाद आहे. कोणाची नोकरी करून मान अपमान सहन करणं म्हणजे प्रयत्नवाद नाही, तर साधूंनी दाखवलेल्या मार्गाने हा मोठा जाणं हा मोठा प्रयत्नवाद आहे. इथं काया वाचानी अत्यंत शुद्धी आवश्यक आहे, हा मोठा प्रयत्नवाद आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग सांगितल्यावर भक्तियोगाची काय आवश्यकता आहे असं वाटू लागतं.
तर चूक नाही, परंतु ज्ञानयोगाने निश्चित उद्धार होतो. पण सिद्ध म्हणतात, जीवाला एखादा जीव उत्तम कर्म करतो परंतु मनाने ईश्वराची भक्ती नाही, मग कर्माचं फळ काय आहे? तामस कर्माचं काही फळ वेगळं असतं, राजस कर्माचं फळ ज्ञान मिळवणे, सात्विक कर्माचं फळ वासनाक्षय होणं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आसक्तीमुळे शांती मिळत नाही. हे त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. विप्रावर अकाळी संकट, अकाळी मृत्यू दिसून येतो. याचं कारण स्मृतिकार म्हणतात, वेदाध्ययन नाही, मंत्रोच्चार नाही, पापक्षय न होता वृद्धी होत आहे. दुसरं कारण अन्नदोष आहे. कोणाजवळ काही मागायचं नाही, हे ब्राह्मणाचा नियम आहे. दाता एक रघुनंदनी मोठी निष्ठा आहे. कुठेही आसक्ती नाही. जितक्या वासना कमी तितकं सुख अधिक आहे. बाकी साधना अंगभूत आहे. पूर्वभाग आणि उत्तर अंगांगाने अनुष्ठानाने समसिद्धी होते. म्हणून वासनाक्षय झाला की तीव्र वैराग्य प्राप्त होतं. यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, अन्नाचा मनाशी संबंध आहे. आपल्याजवळ शुचिता हवी आहे, भावही शुद्ध हवा आहे. ही तळमळ त्या ठिकाणी लागली पाहिजे. भास्कर ब्राह्मणाचं भाग्य फार मोठं आहे. त्याची श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचं फळ म्हणून त्याला सेवा करायला मिळालेली आहे. भगवत कृपा इच्छिणाऱ्यांनी भक्ती जपली पाहिजे. भास्कर ब्राह्मणाची कोमल भक्ती भावना होती म्हणून गुरूंनी त्याच्यावर कृपा केली. हल्ली गाणगापुरात ब्राह्मण भास्कराचा वंश आहे. पुजारी मंडळी म्हणजे 500 वर्ष होऊन गेली तरी त्या कुटुंबांनी निर्गुण पादुकांची व्यवस्था केलेली आहे, सेवा केलेली आहे. ही सेवा देवाला मान्य आहे. केवढं भाग्य आहे त्यांचं. म्हणून नामदेवराय सांगतात, कल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या विष्णुदासा भाविकाचा. असे आहे. पण त्याच्यावरून भागवतात ते कळतं. सुदाम्याचे पोहे, गजेंद्र मोक्ष, द्रौपदीची थाली हा भक्तिभावाची उदाहरणं आहेत. भास्कराचा विचार त्याचप्रमाणे आहे. म्हणून संत म्हणतात, भक्तीने धरिले हाती ज्ञान वैराग्य मागे येते. असं भक्तीचं महात्म्य आता सिद्ध सांगू लागले. अशा प्रकाराने बोधरूपी सूर्याचा उदय झाल्याने सारासार विचारशक्ती निर्माण हो, ही प्रार्थना देवाला करायची आहे. श्रीहरी स्वरूप संन्यासी आहेत. वेश धारण करून आलेले जगतामध्ये संसार करतायत, संचार करतायत, भूतलावर नांदतायत. अशी अचिंत्य शक्ती परमेश्वराची आहे. विचार केला, ज्ञानदेव एक का अनेक पण उपयोगी नाही. बुद्धीला या वादानी कार्य सामर्थ्य प्राप्त होत नाही. दत्तगुरु काय करतात, यातून काय करावं असा उपदेश न देता ते ऐकण्याच्या गोष्टी आहेत. यावेळेला भास्कर ब्राह्मणांनी केलं. स्वतःच्या बुद्धी आणि मनाला काय वाटतं हा विचार त्यांनी केलेला नाही. मायेच्या भोवऱ्यात तो सापडला नाही. वेदधर्म परस्पराच्या आश्रयाने चालतो तेव्हा यश येवो वा न येवो समाधान चित्ताला राहत असतं. आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी हे भाग्य प्राप्त झालेलं आहे. भगवंत भक्ताच्या हकेला ओ देत असतो. याप्रमाणे तिथे पोचणं आवश्यक आहे. आणि यासाठी शुद्ध कर्म, शुद्ध धर्म, निरहंकार बुद्धीने कायम राखलं जातं. यासाठी अर्थभावाने भगवंताची आराधना करावी. अशा गुरुस्वरूपी परमात्म्याने सर्वांना आयुरारोग्य निजकृपेचा उदंड भाग्य देव, निरंतर निजानंदात रमो, हीच प्रार्थना त्यांच्याकडे करूया. आणि आजचा विषय आपण या ठिकाणी संपवूया.
संपवताना आपण एकच प्रार्थना करूया. गुरुची लीला जो करी नित्य पाठ, स्तुती भक्ती भावे करी एकनिष्ठ, तया पुत्र प्राप्ती महाज्ञान राशी. नमस्कार माझा श्री दत्तात्रयाचे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.